आज तुम्ही स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण मागवण्याचा विचार करत आहात किंवा ओला उबेरने ऑफिसला जाण्याच्या तयारीत आहात किंवा ब्लिंकिटवरून ग्रोसरी मागवणार आहात तर जरा थांबा. आज तुमची मोठी गैरसोय होऊ शकते, कारण देशभरातील तब्बल 1,20,00,000 गिग वर्कर्सनी आज म्हणजेच 16 मे रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. हा संप का पुकारण्यात आलाय आणि याचा तुमच्यावर काय परिणाम होणार आहे पाहूयात. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते. गेल्या काही दिवसांपासून एलपीजी, सीएनजी, दूध आणि विशेषतः पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. नुकतीच पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ झाली आहे. याच वाढत्या महागाईमुळे गिग वर्कर्समध्ये प्रचंड नाराजी आहे. गिग प्लॅटफॉर्म सर्व्हिस वर्कर्स युनियनच्या म्हणण्यानुसार बहुतांश डिलिव्हरी बॉय आणि कॅब चालक हे स्वतःच्या बाईक किंवा स्कूटरवरून अवलंबून असतात. इंधनाचे दर वाढले, पण कंपन्यांकडून मिळणारा परतावा मात्र तोच आहे. त्यामुळे दिवसभर उन्हातान्हात काम करूनही हाती काहीच उरत नाहीये आणि नफा अत्यंत कमी झाला आहे, असा दावा या कामगारांनी केलाय. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या संपाची वेळ काय आहे? युनियनने दिलेल्या माहितीनुसार आज 16 मे रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत अनेक ऍप आधारित सेवा तात्पुरत्या बंद ठेवण्यात येणार आहे. या 5 तासांच्या काळात फूड डिलिव्हरी, ग्रोसरी डिलिव्हरी तसेच कॅब आणि बाईक टॅक्सी सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर तुम्ही या वेळेत कोणतीही ऑर्डर करणार असाल किंवा प्रवासाचं नियोजन करत असाल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ग्राहकांनी या वेळेत पर्यायी व्यवस्था करून ठेवणं शहाणपणाचं ठरेल. आता गिग वर्कर्सच्या मुख्य मागण्या काय आहेत तेही पाहूयात. त्यांची पहिली आणि सर्वात मोठी मागणी म्हणजे इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर सरकार आणि कंपन्यांनी किमान 20 रुपये प्रति किलोमीटर असा सेवा दर निश्चित करावा. दुसरी महत्वाची मागणी म्हणजे या लाखो गिग वर्कर्सच्या मानधनासाठी आणि सुरक्षिततेसाठी सरकारने स्पष्ट मार्गदर्शक तत्वे जाहीर करावीत. तोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा युनियनने दिलाय. ऊन असो वा पाऊस, आपल्या दारापर्यंत सेवा पोहोचवणाऱ्या या गिग वर्कर्सच्या या संपावर आणि मागण्यांवर तुमचं मत काय? वाढत्या महागाईत त्यांची 20 रुपये प्रति किलोमीटरची मागणी योग्य आहे का? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.